नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आम्ही आहोत सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी तालुक्यात जवळगाव या गावामध्ये आणि माझ्यासोबत आहेत प्रगतशील शेतकरी. सर, नाव सांगा तुमचं. नितीन विठ्ठल ढेंगळे. नितीन सरांनी आमचे प्रोडक्ट्स वापरलेले आहेत वेस्टीज कंपनीचे आणि आपली ट्रीटमेंट घेतलेली आहे अनिल ॲग्रोची. काय वाटतं सर, कुठले कुठले प्रोडक्ट्स तुम्ही वापरलेले आहेत? सुरुवातीला काय केलेलं आहे? सुरुवातीला फवारणी किती घेतलेली आहे त्याला? सुरुवातीला फवारणी काय एक फवारणी घेतली आणि एक आळवणी घेतली. त्यानंतर काय पुन्हा काहीच नाही, 1-2 महिने. त्यानंतर 10-20ची 2 म्हणजे 50 किलो, लिंबोळी 50 किलो, एरिया 45 किलो, 45 किलो असं मिळून एक डोस दिला. किती क्षेत्राला दिला हा? टोटल 1.5 एकराला. 1.5 एकरला फक्त एक बॅग दिलेली आहे मित्रांनो. काय वाटतं रिझल्ट बघून तुम्हाला? रिझल्ट ही सध्याला तर चांगला आहे. तिथून पुढे असाच जर कंटिन्यू राहिला तर काय अडचण नाही असं वाटतं. फुटव्याची संख्या वगैरे बघून काय वाटतंय तुम्हाला? पानाची रुंदी, पानाची उंची वगैरे बघून काय वाटतंय तुम्हाला? फुटव्याची संख्या पण भरपूर आहे ना. दुसऱ्या प्लॉट मध्ये जी पानाची रुंदी आहे ती नाही. ह्या जसं म्हणजे ह्याची रुंदी आहे तसं त्या प्लॉट मध्ये रुंदी नाही. फुटवा या प्लॉटला तिकडे आहे? नाही, तिकडे पण नाही. तिकडे काळुकी कशी वाटते? या कडक उन्हामध्ये आहे आम्ही मित्रांनो. कशी वाटते काळुकी याच्यामध्ये? काळुकी एक नंबर आहे ना. कम्प्लीट आज 26-27 दिवस झालं की ह्याला विशेष म्हणजे पाणी नाही दिलेलं, तरी सुद्धा एवढं तरी तीच घे आहे अजून सुद्धा. तेच घ्या. मग ते पान बघा, पान मागचं हे बोट ठेवायला वाटतं. पान बघा किती फुटी आहे. हे आहे, इथं पण दाखवा, हे पण पान दाखवा. कमीत कमी 3-3.5 बोट रुंद पान आहे. 3-3.5 फुटवे आणि फुटवे वगैरे दाखवतात. फुटवे बघू शकतो. शेतकरी मित्रांना काय सल्ला द्याल? शेतकरी मित्रांना सगळ्यांनी प्रोजेक्ट वापरावा आणि शेतीकडे असंच वळत जावं. म्हणजे रासायनिक खत कमी करून सेंद्रिय खताची शेती करावी, हीच एवढीच नंबर आहे. कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन. थँक्यू, धन्यवाद मित्रांनो. इथं थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.